नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि जे की आनंदाची बातमी म्हणू शकतो, आपल्यासाठी आलेली आहे. एम-पी-एस-सीनी जो ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस होता, तो आधीच दिलेला होता. पण आता त्यामध्ये कोणकोणत्या एक्झाम येणार आहे, ते सांगण्यात आलं आहे. तर आपल्यासाठी जे एम-व्ही आर-2ची जे हे आहे, त्याला म्हणू शकतो आपण एक्झाम आहे, त्याचं पूर्णचं पूर्ण त्यांनी स्ट्रक्चर आता सांगितलं आहे. त्यामध्ये तुमचा सिलेबस कसा आहे, तुम्हाला येणारी फिजिकल जे एक्झाम असते त्यामध्ये फिजिकल क्वालिफिकेशन काय आहे, मुलांसाठी काय लागते, त्यानंतर जे लायसन्स वगैरे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की लायसन्स कोणतं लागते, ते सर्व इथं सांगितलेलं आहे. हा, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणता, की तुम्हाला एका वर्षाचं जे हे लागते, समजा म्हणू शकतो आपण की ट्रेनिंग वगैरे, तर ते लागते की नाही हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर यामध्ये पूर्ण सर्व क्रिस्टल क्लिअर करून देतो मी तुम्हाला की कशा कशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर सुरुवात करू आपण व्हिडिओला, ज्यामध्ये आपण एम-व्ही-आय बद्दल पूर्ण पाहू. तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना, एम-व्ही-आयची एक्झाम ही आता कंबाईनमध्ये टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे कंबाईनच्या 10ही एक्झामचं त्यांनी इथं दिलेलं आहे. पण आता आपण पहिले एम-व्ही-आयचं पाहू. तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, ज्या प्रकारे बघा, इथे दिलेलं आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा. तर गट ब मध्ये पी-एस-आय-एस-टी आहे, इथे बघा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक यांचं पण इथं पूर्ण वेतन रचना जी आहे ती पूर्ण दिलेली आहे. काय काय असते, तर तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही तुमचं प्रमोशन होऊ शकते की नाही होऊ शकत, इथं सर्व दिलेलं आहे. पण आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम आहे एम-व्ही-आयची. तर एम-व्ही-आयचं वेतन किती आहे ते सर्वात पहिले आपण बघून घेऊ आणि सर्व लेक्चर शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न तुमचे डाऊट क्लिअर होऊन जाईल, की कोण क्वालिफाय आहे, कोण क्वालिफाय नाही आहे. मेकॅनिकल, डिप्लोमा सर्व इथं दिलेलं आहे. ते सर्व एकूण एक गोष्ट आपण घेऊन घेऊ. हे पूर्ण लेक्चर एम-पी-एस-सीनं आजच टाकलेलं आहे. 2023चं लेक्चर हे आहे. सर्व नवीन पॅटर्न आले आहे, सर्व नवीन टाकलेलं आहे 2023चं. याच्या आधी जर कोणी व्हिडिओ दुसरे जुने पाहिले असेल किंवा कोणत्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरचे बघितले असेल, तर ते आता काही कामाचे नाही, कारण की आता नवीन स्ट्रक्चरनुसार सर्व होणार आहे. आणि आपली एक्झाम सुद्धा नवीन स्ट्रक्चरनुसार होणार आहे. बघा, आता तुमच्या स्क्रीनवर लक्ष द्या सर्वांनी, की आपल्यासमोर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदाचं दिलेलं आहे. ठीक आहे. या पदामध्ये बघा, S14 समोर दिसत असेल लिहिलेलं. या S14 मध्ये रुपये दिले आहे 38,600 ते 1,22,800. ठीक आहे. तर हे सर्व काय आहे, तुमचं स्ट्रक्चर आहे. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा, 38,600 ते म्हणजे तुम्हाला एवढं पेमेंट मिळणार आहे. स्टार्टिंग जे तुमचं पेमेंट आहे, हे पण महत्वाचं आहे. ते स्टार्टिंगचं तुमचं पेमेंट आहे, ते स्टार्टिंगचं पेमेंट तुमचं राहणार आहे मिनिमम 38,600. याच्यानंतर तुम्हाला अधिक महागाई भत्ते म्हणा किंवा नियमाप्रमाणे जे इतर काही भत्ते असतात, ते सर्व मिळत राहतात. ओके. तर हे सर्व तुम्हाला इथं मिळते. त्यानंतर बघा नेक्स्ट, इथं समोर काय दिलंय, राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. परिवहन विभाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो आर-टी-ओचा विभाग असतो, त्या कुठल्याही विभागामध्ये तुम्हाला काय होऊ शकते, जॉइनिंग मिळू शकते कुठल्याही विभागामध्ये. त्यानंतर ज्येष्ठता व पात्रतेनुसार परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक व त्यापुढील संवर्ग. तर तुम्हाला प्रमोशन बघा, इथं थोडंसं मी वरती घेऊन जातो. तुम्हाला प्रमोशन कसं मिळणार, तर इथं त्यांनी दिलेला आहे. हा जो चार्ट आहे 4 नंबरचा, बघा इथे दिसेल तुम्हाला वरती, उच्च पदावर पदोन्नती संधी. तर पदोन्नतीची जी संधी आहे ते तुम्हाला मिळणार तुमच्या क्वालिफिकेशननुसार. जर कोणी डिप्लोमा असेल तर त्याला पदोन्नती नंतर मिळणार. जर कोणी इंजिनिअर झाल्यानंतर जर एम-बी-ए क्रॅक करत असेल, म्हणजे त्याची डिग्री ऑलरेडी झालेली आहे, तर त्याला पदोन्नती लवकर मिळणार. पदोन्नती म्हणजे तुम्हाला लवकर पुढचं प्रमोशन मिळणार. बघा, तुमचं पेमेंट किती लवकर झपाट्याने वाढणार, कारण की तुम्हाला स्टार्टिंगलाच 38,600 म्हणजे तुम्ही 40-45 पर्यंत जाणार. भत्ते वगैरे आणि प्रत्येक वर्षी जो तुमचं पे स्केल म्हणतात त्याला, ते प्रत्येक वर्षाचं पे स्केल जे वाढत जाते. हे एक्झाम जरी ग्रुप सी ची असली, बघा याच्यावरती थोडं मी क्लेरिफाय करून देतो. बघा, हे लिपिक, टंकलेखन, कर सहाय्यक ह्या सुद्धा एक्झाम ग्रुप सी च्याच असतात. जशी एम-व्ही आपण ही ग्रुप सी ची एक्झाम आहे, लक्षात घ्या. तरी सुद्धा याचं पेमेंट जे आहे ना, हे तुम्हाला ग्रुप बी चं मिळते. बघा, पेमेंट ग्रुप बी चं आहे. हे बघा, ग्रुप सी चं 25,500 ते 81,100 असते. इथं 63,000 पर्यंत आहे. पण हे ग्रुप सी ची एक्झाम असली तरी याचं पेमेंट तुमचं पे स्केल नुसार सुद्धा ग्रुप बी चं लागते, लक्षात ठेवा. हां, जे ग्रुप बी चं वरचं दाखवून देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला क्लेरिफाय होईल की का बरं ही एक्झाम इतकी महत्त्वाची आहे आणि का बरं. बघा, इथे दिलं आहे 38,600 आणि हे ग्रुप बी ची एक्झाम आहे. ओके. तर समजलं इथपर्यंत? आता यामध्ये कोणकोणत्या आणखी गोष्टी लागतात, त्या खालच्या चार्टमध्ये दिल्या आहे, तर मी तुम्हाला खाली दाखवून देतो. तर हे प्रत्येक एक्झाम 10ही एक्झाम जे आहे, त्या 10ही एक्झामचं एम-पी-एस-सीने टाकलेलं आहे. तुम्ही हे वाचू शकता. याची मी पीडीएफ टाकून देईल. पण आपल्याला एम-व्ही-आयचा पाहायचा आहे, तर आपण एम-व्ही-आयच्या स्ट्रक्चरकडे जाऊ. एम-व्ही-आयचं सर्वात खाली आहे, कारण की 10 नंबरला एम-व्ही-आयचा पेपर होता. 10व्या नंबरचा. त्याच्यामुळे इथं बाकीचं दिलेलं आहे. कुठल्या एक्झाम आहे, तर ते तुम्ही बघून घे जा. तर बघा, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, तर इथं त्यांनी दिलंय क्वालिफिकेशन. इथून चालू होते बघा इथं. एक त्याचा डेटा दिलाय. आता हे अहर्ता पाहू आपण. 1 मिनिट का, इथूनच सुरू होते. एक सेक्शन दिलंय त्यांनी. ते एक सेक्शन मी पूर्ण घेऊन घेतो. ठीक आहे. इथून चालू होते बघा, आता इथून झालं. तर ऑनलाईन अर्ज वगैरे करावं लागते. इथं बघा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, मुख्य परीक्षा, संवर्ग येते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. ओके. खाली येऊ आता आपण पात्रता. आता याची पात्रता, बऱ्याच जणांना पात्रता माहित नसते. तर पात्रतामध्ये बघा,
काय लागते. येऊ खाली आपण इकडे. बघा हा सेक्शन आहे माझ्या एक्झॅक्ट वरती. बघा तुम्ही इथं तुम्हाला या सेक्शन मध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिसत आहे. इथे हे पात्रता दिली आहे. तर बघा सर्व उमेदवार कमीत कमी 19 वर्ष लागतात. ठीक आहे, 19 वर्षाचे लागतात. कमाल वयोमर्यादा, कमाल तुम्ही बघा इथं कॅटेगरी दिलाय, अमागास, मागासवर्गीय. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिसू शकतात तुम्ही अनाथ आहे किंवा अमागास म्हणजे ओबीसी, ओपन. ठीक आहे, हे सर्व दिलेलं आहे. यानुसार बघा 38 ते 43 वर्षापर्यंत देऊ शकतात. जे ओपन मध्ये आहे ते 38 वर्षापर्यंत, जे मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, एससी, एसटी ते 43 पर्यंत इथं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये सुद्धा 3 वर्षाची काय होऊ शकते बघा इन्क्रिमेंट इथं तुम्हाला दिसेल. त्याला मी थोडं वरती घेऊन घेतो तुम्हाला दिसण्यासाठी. ठीक आहे, बघा जर 43 असेल त्यापेक्षा तर +3 आहे, म्हणजे तुम्ही आणखी 3 वर्षापर्यंत काय करू शकता, त्यामध्ये इन्क्रिमेंट करू शकता. तर अशा प्रकारे हे सर्व सर्व आहे, दिसत असेल तुम्हाला. ओके, त्यानंतर हे झाली तुमची अर्हता, काय काय क्वालिफिकेशन लागते. त्यानंतर शैक्षणिक अर्हता. आता एज्युकेशन काय पाहिजे बघा, शैक्षणिक. तर या टप्प्यामध्ये सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा टप्पा बऱ्याच जणांना समजत नाही. एज्युकेशन मला बरेच वेळा विचारतात की एज्युकेशन काय असते. सर्व सांगतो. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अर्हता खालील प्रमाणे असेल. आता काय आहे बघा, शांततेत घेऊ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एसएससी. ठीक आहे, किंवा महाराष्ट्र शासनाने एसएससीच्या समतुल्य घोषित केलेली अर्हता म्हणजे 10वीचं तुम्हाला मार्कशीट लागते एसएससीची. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, व्यवस्थित लक्षात द्या, वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका, पदविका म्हणजे होते डिप्लोमा, वा केंद्र वा राज्य शासनाचे त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. म्हणजे तुम्हाला ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलची डिप्लोमा चालते. ओके, पुढे बघू. स्वयंचलित अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदवी म्हणजे काय होते, डिग्री. ठीक आहे, डिप्लोमा चालते, डिप्लोमा नसेल, डिग्री असेल तर डिग्री चालते, किंवा त्यापेक्षा उच्चतम अर्हता धारण केलेला वा केंद्र व राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेला उमेदवार देखील पात्र राहील. क्लिअर झालं, म्हणजे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल दोन्ही राहील, डिग्री डिप्लोमा दोन्ही चालते. खालील अर्हता समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकारला जाईल. याच्या व्यतिरिक्त जे खाली बॉक्समध्ये दिलेले आहे हे पण चालतात, ते पण वाचून घेऊ. ठीक आहे, बघा आता हे बघा 23 जानेवारी 2017 संदर्भ दिला आहे ह्याचा. डिप्लोमा इन, हे संदर्भ हा जुना दिलेला आहे, याचा अर्थ असा नाही हे नोटिफिकेशन नवीन आहे, पण 2017 पासून हा सिलेबस चेंज झाला आणि हे सगळं आहे म्हणून हे आपण पूर्ण घेत आहे. थोडंसं वरती घेतो, माझ्या साईडने तुम्हाला दिसणार नाही म्हणून वरच्या साईडला घेतो. बघा, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, जर तुम्ही प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला असेल चालेल. डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरिगेशन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटलर्जी, बॅचलर डिग्री इन, बघा इथं दिलाय बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे डिग्री चालते. बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इथे डिग्री चालते. बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे ह्या सगळ्या डिग्री आणि या सर्व डिप्लोमा याच्यात जर तुमचं झालं असेल तर तुम्ही एक्झामसाठी क्वालिफाय आहे. एवढे तुम्हाला डिग्री लागेल, डिप्लोमा लागेल. ओके. सर मग मागच्या वेळेस नोटिफिकेशन मध्ये टाकलं तुम्ही, तर तुम्ही बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, सर याच्यात तर आम्हाला मेकॅनिकलचा डिप्लोमा दिसतच नाहीये. तर दिसला आता, कारण की आपण वाचत नाही व्यवस्थित. तर ते सर्व तुम्हाला सविस्तर सांगत आहे मी. ओके. त्यानंतर बघा, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, सॉरी मेकॅनिकल नाही, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि 4 इयर थिओरिटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऍज ए आर्टिफिशियल अप्रेंटिस. समजा हे नसेल तर 4 वर्ष जर कोणी प्रॅक्टिकल अप्रेंटिसशिप केली असेल, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये तेही चालते. म्हणजे त्यांना समजा इंजिनिअरिंगची डिग्री नाही केली, डिप्लोमा नाही केलं तरी चालते तो, पण त्याच्याजवळ काय पाहिजे, 4 वर्षाचा तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे, आर्टिफिशियल अप्रेंटिसचा. ठीक आहे, बघून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण की याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाहीये. आता यांनी हे नवीन याच्यात टाकलेलं आहे. ठीक आहे, उपयुक्त नमूद पदवी पदविका व्यतिरिक्त इतर पदवी पदविका समतुल्य बरोबर प्रश्न उपस्थित झाल्यास या यथातिथी केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाचा निर्णय अंतिम मान्यता येईल. समजा काही प्रश्नच उपस्थित झाले तर केंद्राने किंवा राज्यांनी जे काही नोटिफिकेशन टाकलं ते राहील. इथं बघा सरळ म्हटलं, यांनी मेन्शन केलेलं आहे, लक्ष द्या. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, म्हणजे मराठी तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणणार सर आम्हाला इंग्लिशच पाहिजे, मेकॅनिकल वाले थोडेसे असतात ना, तर ते पहिले सोडून द्या. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. संबंधित शैक्षणिक अर्हता शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत, बघा शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. म्हणजे तुम्ही जर फायनल इयरला असणार, पदवी किंवा पदविकाच्या म्हणजे डिग्री असो की डिप्लोमा, इथं मेन्शन केलेलं आहे दोन्ही याच्या, तरी तुम्ही काय पात्र असतील तरी तुम्ही
पूर्व परीक्षेसाठी, कोणत्या परीक्षेसाठी? पूर्व परीक्षेसाठी पात्र आहे. परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशाच्या विहित पद्धतीने आवश्यक अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. जर तुम्ही प्री निघाली तुमची, तुम्ही मेन्सला गेले, तर मेन्सला गेल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे? तुमची फायनल इयर पास झालेलं पाहिजे. मग ते डिग्रीचं असो की डिप्लोमाचं असो, त्याची तुमच्याकडे मार्कशीट पाहिजे. तुम्हाला डिग्री नाही पाहिजे, त्याची मार्कशीटचे जे 6 सेम असेल, समजा डिग्री डिप्लोमाचं 6 सेम किंवा इंजिनिअरिंगचं 8 सेम, तर 8 सेमची मार्कशीट जे आहे त्याच्यावरचे तुम्हाला मार्क पाहिजे, की एवढे एवढे मार्क्स मला मिळाले म्हणजे मी क्वालिफाय झालेलो आहे. पण तुम्ही प्री देऊ शकता आणि मेन्स पर्यंत तुमची काय होऊन जाते? जे मार्कशीट आहे ती होऊन जाते. अंतरवासिहत किंवा कार्यशाळेच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षा अर्ज स्वीकाराच्या 20 दिनांकापासून पूर्ण केली असली पाहिजे. किंवा जो कार्यशाळेमध्ये जी तुम्हाला म्हटलं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी पण हे लागलेलं आहे. पण तुम्हाला याची काही गरज नाही त्या 1.6 पॉइंटची, त्याच्यामुळे तुम्हाला काही एवढं त्याबद्दल घेणं देणं नाहीये. आता अनुभव. मला बरेच जण म्हणतात, सर अनुभवाचं काय आहे? अनुभव टाकलेला आहे की नाही टाकलेला आहे? बघा, अनुभव फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गासाठीच अनुभव आहे. ज्या 10 एक्झाम आहे त्यापैकी फक्त. मग अनुभवाबद्दल काय म्हटलंय? शांततेत वाचून घेऊ आपण. बरेच जण काय करतात, लक्ष देत नाही व्हिडिओकडे. बस शॉर्टकट पाहिजे फक्त. पटापट पाहिजे. शांततेत घ्यायची कुठली गोष्ट. स्वयंचलित अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकीमधील पदविका, पदवी, ठीक आहे, अयुक्त अर्हता अथवा वरील प्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटर वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने या दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायाचे अखत्यारीत यंत्रशाळेमध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल या संस्थांमध्ये घेतलेला किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक. ठीक आहे. मग तुम्ही म्हणता अनुभव पाहिजे का? पुढे बघू आपण का याच्यात जड माल वाहतूक वाहने सगळ्या याचा अनुभव पाहिजे. हा, पुढे काय म्हटलंय खालच्या लाईन मध्ये थोडंसं ओके व्यवस्थित समजून घेऊ आपण हा पॉइंट. बघा, अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाऊ शकेल. तर तुम्ही कुठे अप्रेंटिस वगैरे केले असेल तोही गृहीत धरला जाऊ शकेल. मुख्य परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्ष कालावधीचा पूर्णवेळी कर्मचारी म्हणून अनुभव नसेल. बघा, अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर, शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. म्हणजे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. समजा तुमच्याकडे अनुभव नसेल तर तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतर तुमची म्हणजे नियुक्तीनंतर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव कुठेतरी घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल. म्हणजे जॉईनिंग झालेली असते त्यानंतर घ्यावी लागते नियुक्तीनंतर. तिथे लिहिलंय नियुक्तीनंतर. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडे आता जर नसलं तरी टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्ही नियुक्तीनंतर ते देऊ शकता. हे झालं क्लिअर. आता हा पॉइंट बऱ्याच जणांचा असते. आता बरेच पॉइंट आणखी खाली क्लिअर होणार आहे. लायसन. आता लायसनचं अनुभवाचं क्लिअर झालं. आता लायसन फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गाकरिता. आता लायसनचं बघून घेऊ. बघा, लायसन मध्ये काय म्हटलेलं आहे? मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास, मुख्य प्रीला नाही, मुख्य परीक्षेसाठी म्हटलंय, अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटरसायकल म्हणजे टू व्हीलर, हलके मोटर वाहन म्हणजे जे साधं असते ते, आणि परिवहन वाहन म्हणजे जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्गांसाठी सक्षम प्राधिकार यांनी दिलेले वैध अनु लायसन. ते मराठीतला शब्द पण लायसनला काय म्हणतात बघा, अनुज्ञप्ती म्हणता येत नाही, बोलता येत नाही आपल्याला, असो लायसन आहे ना असं आवश्यक. ठीक आहे. तर हे लायसन पाहिजे तुम्हाला. पण काय म्हटलं नेक्स्ट पॉइंट बघा, समजा लायसन नसलं तर हेवीचं काय होते आणि मेन पेपरला पाहिजे, मुख्य पेपरला, प्रीला नाही. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक म्हणजे जड बद्दल म्हटलंय फक्त का जड बद्दल एक यापैकी एखादी किंवा दोन्ही चालवण्याची लायसन नसेल, समजा हे नाहीये जड तुमच्याकडे नाहीये, हेवीचं लायसन नाहीये तुमच्याकडे, हा टू व्हीलर पाहिजे, फोर व्हीलर पाहिजे पण हेवीचं नाही आहे, अशा उमेदवारास अशी लायसन नियुक्तीनंतरच्या 2 वर्षाच्या परिवीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक असेल. 2 वर्षाचा कालावधी मिळेल तुम्हाला जॉईनिंग नंतर. 2 वर्षात तुम्हाला हेवीचं लायसन काढायला वेळ भेटते ना, मग तेव्हा तुम्ही काढू शकता. पण तुम्हाला मुख्य परीक्षेच्या आधीपर्यंत कोणतं लायसन पाहिजे? टू व्हीलरचं, जे सर्वांकडे असणारच, आणि फोर व्हीलरचं जे साधं असते, हलकं असते ते पाहिजे. 2च पाहिजे फक्त. आणि मेन्स नंतर तुम्ही काढू शकता. प्री काढल्यानंतर मेन्स आहे, मेन्स नंतर तुम्ही जॉईनिंग नंतर सुद्धा काढू शकता. 2 वर्षाचा टाइम दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला लायसन आणि तुम्हाला जे अनुभव आहे ते जॉईनिंग नंतर सुद्धा मिळू शकते. ओके. त्यानंतर बघा,
परिवीक्षा कालावधी अशी लायसन प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी करण्यात येईल. पण त्यांनी जर समजा ते प्राप्त नाही केलं त्या कालावधीमध्ये, तर त्याला काढून टाकण्यात येईल. म्हणजे तुम्ही ते नंतर करू शकता. जो 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला काढणंच आहे. वाहन चालवण्याची लायसन वेळोवेळी नियुक्तीकरण केली असली पाहिजे आणि म्हणजे ते वेळोवेळी तुम्ही काय केली पाहिजे, न्यूनतम म्हणजे डेट संपली असेल तर नवीन करणे, परत रिन्यू करणे, न्यूनतीकरण म्हणजे नवीन करणे, ते केली पाहिजे. हे झालं सर्व आपलं लायसन बद्दलचं आणि तुमच्या याच्याबद्दलचं. दोन्ही तुम्हाला पॉइंट समजले असेल. याचा लागेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे मला तुम्ही विचारता तर हे सर्व अनुभव आणि लायसनचं सांगितलं मी तुम्हाला. आता येऊ खाली. आता शैक्षणिक अर्हता बघू. ठीक आहे. आता शैक्षणिक अर्हता पण खूप महत्त्वाची आहे. खूप पॉइंट सर्व क्लिअर होऊन जाईल तुमचे. बघा, इथं आपण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे पाहणार आहे. पोलीस उपनिरीक्षकचं आहे, पी-एस-आयचं. ठीक आहे. याचं नंतर वाचून घेऊ. पहिले आपण आपल्या एम-व्हीआर येऊ. ठीक आहे, एम-व्हीआर येऊ. बघा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, उंची. तर इथं बघा थोडंसं मुलगा आणि मुलगी म्हणजे पुरुष आणि महिला यांचं दिलेलं आहे. वरती पुरुष आहे, खाली महिला आहे. थोडं मी वरती घेतो या साईडला. आता दिसेल तुम्हाला. ओके. बघा, पुरुषांसाठी उंची किमान 163 सेंटीमीटर पाहिजे. कमीत कमी जास्त किती चालते. आणि छाती किमान 69 सेंटीमीटर फुगवल्यानंतर आणि न फुगवता आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटरनं ते वाढली पाहिजे. ठीक आहे. तर हे नॉर्मल आहे, होऊन जाते सर्वांचं. ठीक आहे. आणि इकडे महिलांसाठी जी उंची आहे ते किमान 155 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि कमीत कमी आणि वजन तर महिलांना छाती नसते, तर उंची हे असते, वजन असते. तर वजन कमीत कमी 45 किलोग्राम एवढं वजन पाहिजे. ठीक आहे. तर हे आहे आपलं काय, तर तुमचं हाईट आणि वेट याच्याबद्दलचं. तर हे सर्वांनी लक्षात घ्या. बऱ्याच जणांना शारीरिक अहर्ता समजत नाही, तर हेच क्वालिफिकेशन पाहिजे. 163 सेंटीमीटर जवळपास सर्वांचं येते. कारण की इकडे बघा पोलीस उपनिरीक्षकसाठी 165 असते इकडे 157 असते. तर याच्यापेक्षा 2 सेंटीमीटर कमी आहे आपलं. तर आरामात बरेच सगळे स्टुडंट यामध्ये बसून जातात. बघा, याच्यामध्ये आणखी एक पॉइंट आहे, जे रंगाध नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा शिवाय चांगली आहे. बघा, चष्मा चालते. बऱ्याच जणांना डाऊट असते, सर चष्मा चालते का? हो, चष्मा चालते. चष्मा चालते. कारण की माझं पण एम-बी-एसाठी होतं. तर मलाही चष्मा काही प्रॉब्लेम नव्हता आणि आता आपल्या क्लासचे जे स्टुडंट लागलेले आहे, त्यांचं पण आता फिजिकल झालेलं आहे. तर त्यांनी पण चष्मा होता. एका मुलीला चष्मा होता. तिला मी विचारलं. ते म्हणे काही प्रॉब्लेम नाही म्हणे. पण काय पाहिजे नाही, तर जे रंगांध नसून, रंगांध म्हणजे काय होते माहिती आहे का तुम्हाला? ज्याला म्हणतो आपण कलर ब्लाइंडनेस. तर कलर ब्लाइंडनेस नाही पाहिजे. ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय? तर तुम्हाला लाल दिसत असेल तर हिरवा दिसला नाही पाहिजे. हिरवा असेल तर पिवळा दिसला नाही पाहिजे. ते कलर ब्लाइंडनेस हजारातून एखाद्या व्यक्तीला असते, ते नसलं पाहिजे. ओके. तर ते एकदा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा, हे झालं संबंधित सर्वगाती नियुक्ती शिफारस असलेल्या उमेदवार शारीरिक मोजमापन नियुक्ती करण्यापूर्वी. आणि हे जे शारीरिक चाचणी होते ना, ही आपली काही फिजिकली तिथं होत नाही. तुम्हाला मेडिकलमध्ये बोलावलं जाते. एक वेगवेगळ्या जिल्ह्याचं मेडिकल राहते. तिथं जे सरकारी हॉस्पिटल राहते तिथं होते. तर एवढं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. फिजिकल एवढं काही स्ट्रिक्ट नाही होणार आहे. जसं पी-एस-आयचं होते ना, तसं आपलं एवढं स्ट्रिक्ट होत नाही. कारण की आपल्या क्लासचे जे विद्यार्थी लागलेले आहेत, त्यांनी मला सर्व डिटेल सांगितलं आहे, की काय-काय होते, काय-काय नाही होत आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. ओके. टेन्शन घ्यायचं काम नाही. जे नवीन आलेले आहेत त्यानुसार. त्यानंतर बघा आता टंकलेखक अहर्ता. तर हे आपल्याला करायचं नाहीये. टंकलेखक नाहीये आपलं. याचं सर्व दिलेलं आहे. याच्यावर मी नंतर वेगळा व्हिडिओ बनवून देईन तुम्हाला. त्यानंतर शुल्क फी, परीक्षा. तर परीक्षेचं शुल्क जे आहे हे कंबाईनचं सर्वांसाठी एकच राहील. तर जे जे ओपनमध्ये जातात त्यांच्यासाठी ₹394, पूर्व परीक्षेचं ₹544, मुख्य परीक्षेचं. जे मागासवर्गीय आहे, ओबीसी आहे, बाकी कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं ₹294 प्रीचं, 344 मेन्सचं. माजी सैनिकसाठी बघा इथं दिलेलं आहे 394. पैशाच्या बद्दल काही एवढे काही पैसे घेत नाही एमपीएससी. ठीक आहे. काही काही एक्झामचे तर ₹1200-1500 फीज असते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट. इथं दिलाय परीक्षा केंद्र. तर इथं परीक्षा केंद्र बघून घ्या तुम्ही किती सगळे परीक्षा केंद्र आहे. त्यामध्ये बघा तुमचा पण याच्यात जिल्हा असणारच. आपल्या क्लासमध्ये पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती, नागपूर, वर्धा, गोंदिया सर्व पूर्ण महाराष्ट्रातलेच नगर, है ना, बीड, परभणी सर्व इकडचे. आता काही नाव सुटले असेल तर माफ करा. तर सर्व इकडचेच विद्यार्थी आहेत. तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही तिथं सेंटर घेऊ शकता. ठीक आहे. परीक्षा केंद्र मुख्य परीक्षा संवर्धनासाठी खालील 6 ठिकाणी घेण्यात येईल. पण मुख्य परीक्षेसाठी जे आहे ते 6च ठिकाणचे केंद्र असतात. म्हणजे प्री निघाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जेव्हा प्रवेश करणार, तर त्यामध्ये बघा अमरावती आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, नागपूर, नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला कोणती परीक्षा मिळते? हां. नागपूर हे सगळ्यांसाठी तुम्हाला चालते. हे 6 सेंटर तुम्हाला चालते मुख्य परीक्षेसाठी. तुमच्या जवळचं घेऊन घ्यायचं कुठलं जे असेल ते. त्यानंतर परीक्षा योजना. बघा, परीक्षा योजना दिलेली आहे. तर पूर्व परीक्षा हे मी तुम्हाला ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता. विशेषतः संकेतांक 1061
प्रश्नसंख्या 100 राहील, एकूण गुण 100 राहील, परीक्षेचा दर्जा पदवी लेवलचा, माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये प्रश्न मिळेल, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न राहील, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, एक तासाचा पेपर राहील. ठीक आहे. त्याचा आपण क्लासेस पण सुरू केलेला आहे. ज्यांना क्लास जॉईन करायचा आपला, त्यांनी मला खाली मी आपले एक टेलिग्राम चॅनलची लिंक टाकतो, व्हॉट्सअपची लिंक टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबच्या. तिथून तुम्ही त्याला जॉईन करा, कॉन्टॅक्ट करू शकता. बरेच जण आपल्या क्लासला जॉईन झालेले आहे. ओके. त्यानंतर बघा ऑनलाईन मोडमध्ये आपले सगळे क्लासेस आहे. अभ्यासक्रम बघा, तर त्याचा सर्व सिलेबस जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे एमपीएससीने. ओके. इथं बघा आता परीक्षेचे टप्पे. तर त्या परीक्षेच्या टप्प्यामध्ये बघा, हे जी आपली एमव्हीए एक्झाम आहे हे खाली दिलेली आहे परीक्षेच्या टप्प्यामध्ये. बघा इथे लास्टला, कारण की आपली 10व्या नंबरची एक्झाम आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा. तर याच्यामध्ये फक्त लेखी परीक्षा होणार आहे, सर्व दिलेली आहे. एक मिनिट का. हा, तर हे सर्व दिलेलं आहे आपलं आणि सर्व पेपर आपला ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. त्यानंतर बघा खाली येऊ आपण. हा, इथं बघा, जो सहाय्यक मोटर वाहन मुख्य परीक्षेचा आहे त्यामध्ये बघा यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलचा एकूण 150 प्रश्न येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये प्री मध्ये जसं आपलं जीएस वगैरे होतं, जो सिलेबस पूर्णपणे बदलला आहे तो मेन्सला नाहीये, तिथं तुमचं पूर्ण मेकॅनिकल आहे. 300 क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार. पदविका लेवलचा राहणार आहे, म्हणजे डिग्री लेवलचा पेपर राहणार आहे. पदविका म्हणजे डिप्लोमा लेवलचा, डिग्री लेवलचा पण नाही राहणार. इंग्रजी माध्यममध्ये पूर्ण पेपर राहणार, तुम्हाला मराठीमध्ये मिळणार नाही. मेन्स साठी सांगत आहे, प्री साठी नाही. प्रीला पूर्णपणे जीएस आहे, त्यामुळे तुम्हाला प्री काढणं गरजेचं आहे. बरेच जण मेन्स करतात, प्रीच निघणार नाहीये तुमची. त्यामुळे प्रीचा अभ्यास पहिले करा, मेन्सचा सोबत चालू ठेवा. आणि 1.5 तासाचा पेपर राहणार आहे. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, एक प्रश्नाच्या खाली 4 ऑप्शन. त्यानंतर अभ्यासक्रम पण पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलाय, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन देईन. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी ते बघून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर बघा, एका प्रश्नाच्या चुकीच्या उत्तराला 25% म्हणजे एकात 4, म्हणजे एक प्रश्न चुकला तर 0.25 तुमचे मार्क्स रिड्यूस होणार. ओके. पूर्व परीक्षा निकाल, तर निकालच्या बद्दल दिलाय, लगेच तिथून निकाल लागतो. आणि इथं बघा, निकाल लागल्यानंतर पूर्व परीक्षेचा 12 पट उमेदवार, किती 12 पट म्हणजे एका जागेसाठी 12 एवढे विद्यार्थी निवडला जाईल. ठीक आहे. एका जागेसाठी 12, मग जेवढ्या जागा आहे 100 जागा असेल तर त्याला मल्टिप्लाय काय 12 करायचं. ओके. म्हणजे 1200 होणार, एवढे विद्यार्थी निवडला जाईल. म्हणजे कॉम्पिटिशन बघा, म्हणजे तुम्ही जर प्रीचा अभ्यास केला नाही तर मेन्समध्ये, कारण की समजा 100 जागा असतील तर 12 म्हणजे 1200 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामधून निवडले जाईल. ओके. त्यानंतर बघा, इथं बाकी बऱ्याच काही गोष्टी दिल्या तुम्ही वाचू शकता. इथं स्वरूप वगैरे दिलं आहे, संबंधित परीक्षा कशी राहणार आहे त्याचं, आणि परीक्षेत प्रवेश कसा आहे. तर तुम्हाला ते आधार कार्ड वगैरे फॉर्म भरताना काय काय गोष्टी आहेत ते जेव्हा ऍड निघेल तेव्हा मी तुम्हाला सांगून देईल कसं आहे तर. ठीक आहे. ते गोष्टी मी पुढे येईन. आता बघा, बऱ्याच काही गोष्टी राहिल्या. परीक्षेचा निकाल, तर परीक्षेचा निकाल हा स्वतंत्र वेगवेगळा राहील. 10 एक्झाम आहे तर 10 एक्झामचा एकसारखा लागेल नाही. ज्यानुसार जागा आहे त्यानुसार प्रत्येक एक्झामचा रिझल्ट लागेल. समजा एमबीएच्या जेवढ्या जागा आहे, किती लोकांचा कट ऑफ किती लागला त्यानुसार त्याचा कट ऑफ लागेल. पीएसआयचा वेगळा लागेल, एसटीआयचा वेगळा लागेल, प्रत्येक परीक्षेचा वेगळा लागेल. प्रत्येक परीक्षेचं फिजिकल वेगळं होईल, प्रत्येक परीक्षेचं मेन्स वेगळं होईल, सर्व वेगळं होईल. ठीक आहे. तर हे इथं त्यांनी फिजिकल दिलंय पीएसआयचं, ते आपल्यासाठी नाही आहे, एमबीए साठी. आता खाली येऊ, खाली काही असेल तर पूर्ण पाहून घेऊ. नोटिफिकेशन सर्व बघून जायचं आहे. लास्टला मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, ते ऐकूनच जायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कंप्लीट करायचा नाहीये, इनकम्प्लीट ठेवायचा नाहीये. बघा इथं सर्व दिलेलं आहे. गुणवत्ता यादी वगैरे मेरिट लिस्ट लागणार, त्यानुसार तुमचं सिलेक्शन त्याच्यात पक्क होईल. बघा इथं, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा, तर मुख्य परीक्षा प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार उमेदवारांना सूचना देण्यात येईल. तर बघा, अंतिम निकाल व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे, तर ते एक भेटते. समजा तुम्हाला तुम्ही चांगल्या पोस्टला लागले त्याच्यापेक्षा, तर तुम्ही हे यातून बाहेर निघू शकता. 7 दिवसाचं तुम्हाला काय मिळते, 7 दिवसात तुम्हाला निघण्याचा चान्स मिळते. इथं शिफारशी आहे, त्या तुम्ही वाचू शकता. बाकी तर लास्टला बघून घेऊ. प्रमाणपत्र पडताळणी, तर हे सर्व तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे याचा स्क्रीनशॉट बघून घ्या, काढून घ्या. तर ह्या सगळे प्रमाणपत्र म्हणजे तेच कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी वगैरे वगैरे, ते फॉर्म भरती वेळी लागते. आणि तेच जे तुम्ही फॉर्म भरताना टाकता तेच तुमचं जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा लागेल. जे फॉर्म भरती वेळी लागणार तेच. तर ते सर्व सर्व न्यू लागते. जसं नॉन क्रिमिनल बरेच जणांचं जुनं असते, ते अपडेट करून घ्या. फॉर्म निघाला की मग तुम्हाला तिथं सेतूमध्ये जाऊन आणि तहसीलमध्ये जाऊन ते अपडेट करावं लागते. चुकीचं काम करू नका. आता वेळ आहे, सर्वांनी अपडेट वगैरे सर्व डॉक्युमेंट ठेवायचे आहे. लेटेस्ट जे करंटचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला सर्व लागतात. ओके. तर अशा प्रकारचं हे सर्व नोटिफिकेशन होतं. बघा, लास्टला मी तुम्हाला एक दाखवून देतो, हे की जानेवारीचं नोटिफिकेशन आहे ते. बघा, जानेवारी 2023चं नोटिफिकेशन आहे हे. ठीक आहे. आणि इथं वरती दाखवून देतो एक गोष्ट, एक सेकंद. बघा केव्हाचं आहे तर, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. 19 जानेवारी, हे 19 जानेवारी 2023 रोजी एमपीएससीने हे टाकलेलं आहे. म्हणजे आजची जी तारीख आहे ते, आजच्या तारखेला पूर्ण हे होतं. ओके. तर अशा प्रकारचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. मग आता बरेच जणांचं म्हणणं असेल, सर ऍड येणार का? तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला खूप फोन येतात, खूप मेसेजेस, सर ऍड येते का, ऍड येते का? तर एमपीएससी एवढं सर्व गोष्टी टाकत आहे,
ते ऍड येण्याचे चान्सेस आहे. कारण की त्यांनी एमपीसीनी एमबीएचा वेगळा सिलेबस दिला, प्री मेन्स आणि आता हे पूर्ण टाकून दिलं. याचा अर्थ ऍड द्यायचे चान्सेस आहे. समजून घ्या, ऍड आली नाही आली यापेक्षा महत्वाचं काय, उद्या आपण काय होणार आहे आपल्यासोबत आपल्यालाही माहित नसते. रस्त्याने चालताना काय होणार माहित नसते. आपण फ्युचर कधीच पाहत नाही. आपल्या हातात काय आजचं प्रेझेंट आहे. तुमचं काम काय आहे, प्रेझेंटमध्ये अभ्यास करणे. जर तुम्ही अभ्यास करून ठेवला तरच तुमची पोस्ट निघेल. आज ना उद्या अभ्यास वाया जाणार नाहीये. हा सिलेबस जो त्यांनी जीएसचा टाकलेला आहे, आता एसएससी एमटीएसचं पण हे आलेलं आहे, नोटिफिकेशन आलंय. त्यामध्ये जीएसच पूर्ण टाकलेलं आहे त्यांनी. जीएस क्वालिफाय करून टाकलं. एसएससी सीजीएल ज्युनियर इंजिनिअरिंगच्या जागा निघतात मेकॅनिकलसाठी. त्यानंतर तुम्हाला सांगतो पुणे मेट्रो, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रोच्या जागा निघतात. त्यानंतर माढा याच्यामध्ये जागा असतात. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जागा असतात. जेवढ्या सगळ्या एक्झाम आहेत त्यामध्ये सर्वांसाठी जीएसच कामाचा आहे. पण तुमचं मॅच्युरिटीच नाहीये. तुम्हाला असं वाटते की जागा निघाली नाही तर काय होईल? वाया जात नाही. कोणतीही गोष्ट ही आपल्यासाठी चांगल्यासाठीच असते. तुम्ही जर अभ्यास करून ठेवला आणि जर जागा निघाली तर वेळेवर तुम्ही काही पास होणार नाहीये. वेळेवर तुम्ही कितीही खर्च करा. कारण की एमपीसी आहे. एमपीसी मध्ये आधीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. सर्वांनी अभ्यासाला लागा. जास्त विचार करण्यापेक्षा कर्म करणे गरजेचं आहे. आपण जास्त विचार खूप करतो. मी हे करेल, ते करेल, ते करेल. कर्म करा. कर्म म्हणजे काय? जे वेळ आहे त्याचा उपयोग करून घ्या. निघेल नाही निघेल ते त्यांचं काम करेल. आपण आपलं काम करेल. कारण की 2019 पासून ॲड आलेली नाहीये. 3 वर्षापासून ॲड येऊ शकते. येण्याचे चान्सेस आहे. पण 100% मी पण गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण की मंत्रालयातलं काम असं राहते, की तिकडून समजा ॲड आली तर ते डायरेक्ट काढून टाकतात. नाही तर मग परत नोटिफिकेशन काढतात. तर असं होऊ शकते. तर ॲड आली तर चान्स सोडायचा नाही आहे. आणि मला तरी वाटते की ॲड येण्याचे चान्सेस आहे. कारण की ज्या प्रकारे एमपीसी सर्व टाकत आहे त्यानुसार. तर तुमचं काम आहे अभ्यास करणे. फालतूच्या गोष्टीमध्ये इकडचं तिकडचं ऐकू नका. स्वतःच्या कामात मेहनत घ्या. जो कामात राहतो तो समोर जातो. जो फक्त विचार करत राहतो तो तिथंच बसतो. आणि विचार करणारे बनल्यापेक्षा मी म्हणतो की करणारे बना. जे होईल ते पुढे पाहूच आपण. ठीक आहे? तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. बाकी जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना मी सविस्तर माहिती सांगणारच आहे. काय असते नोटिफिकेशन आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी मला तुमच्या घ्यायच्या आहेत. त्या मी नंतर बोलेल. ठीक आहे? चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.